भगवंतावर निशीम प्रेम आणि श्रद्धा असणारा भगवंताचा बाल सखा सुदामजी महाराज उज्जैन आपलं पोरबंदर सतत भगवंताचं चिंतन सुदामजीचं जीवन हे अलौकिक जीवन आहे. मी तर म्हणेल सुदामासारखं निस्वार्थ भक्ती करणारा भक्त दुर्मिळ आहे, दुर्मिळ. निस्वार्थ, मनामध्ये येत किंचितही शंका नाही, स्वार्थ नाही, परंतु सतत भगवंताचं चिंतन. सुदामजी महाराजांची धर्मपत्नी आहे, छोटी छोटी मुलं आहेत घरी, आणि अखंड भगवंताची भक्ती आहे. वेदव्यास वर्णन करतात, कृष्ण शासित सखा कष्टी. बर का, कृष्ण शासित सखा कष्टी. जो मूर्तिमंत पुतळा आहे आणि ज्याने फक्त भगवान श्रीकृष्णाचा आश्रय केला आहे, बाकींचा आश्रय नाही, अन्य आश्रया नाम त्यागो, इथे अनन्य असणारा सुदाम आहे. अनन्य, जसं भगवान म्हटले गीतेमध्ये, अर्जुना अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यामि युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सुदामजी महाराजांची धर्मपत्नी, नाव काय बोलले माझं जरा आठवण येईना. सुशीला. नावाप्रमाणेच धर्मपत्नी सुशीला आहे, शीलवान आहे, गुणवान आहे, सदाचार संपन्न. पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये प्रपंच सांभाळणारी धर्मपत्नी घरामध्ये असावी महाराज. ते घर स्वर्ग झाल्याशिवाय राहत नाही, हे ध्यानात घ्या. अशी जर अर्धांगिनी असेल, तुम्ही कुठेही संसार थाटा, कुठेही, कोणत्याही डोंगरावर, कोणत्याही माळावर, कोणत्याही जंगलामध्ये जाऊन, अर्धांगिनी तेवढीच मजबूत पाहिजे. मी तर म्हणेल कमरेला पदर खाऊन त्याच्यासोबत लाथाने तिथं पाणी काढणारी अर्धांगिनी असावी. लाथाने तिथं पाणी. दुर्मिळ काही महिला आहेत महाराज, आपल्या मालकासोबत आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत करणाऱ्या. जसे महाराज बोलून गेले, सुदामजीचे जीवनचरित्र असंच अलौकिक आहे महाराज. ठेविली अनंती तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये अत्यंत स्थिरता आहे, समाधान आहे. बर का, काळ वेळ कोणतीही असो, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समया
तैसे रहा तैसे रहा सागर जशी वेळ असेल जसा काळ असेल त्याप्रमाणे जीवन व्यतीत केलं पाहिजे. आजचा दिवस उद्या आहे, उद्याचा परवा नाही. कोणता दिवस कसा येईल? कोणी दिवसी पैसोनी हातीवरी कोणी दिवसी पैसोनी हातीवरी कोणी दिवसी भुवन पालकी कधी कधी हत्तीवर बसण्याचा प्रसंग येईल, कधी कधी पालखीच्या माध्यमात, आणि कधी कधी असाही प्रसंग येईल अनवाणी पायाने चालावं लागेल. पायात साधं चेपल पण नाही, खळावा पण नाही. अशीही वेळ जरी आली तर महाराज बोलतात सरमयाची भक्तीमध्ये लीन आहेत. आणि आज सुशिलेने सुदामजीला विनंती केली, हे स्वामी, मला असं कळतंय की तुमचा बाल सखा, तुमचा मित्र द्वारिकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, राजा. हो. सुदामजी बोलतात, होय सुशिले, मी आणि तो ना सांदीपानीच्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी एकत्रित होतो. सुशिले, अनेक वर्ष आम्ही आमच्या गुरूंकडे राहिलो. सुशिले, एकत्रित खेळलो, एकत्रित बागडलो, अध्ययन केलं, आणि अध्ययन करून तो परत द्वारकेला गेला. मी माझ्या गावी आलो. सुशीला बोलते, मग तुम्ही एवढं त्याचं आठवण करता, चिंतन करता, त्यानं कधी तुम्हाला बोलवलं नाही, कधी निरोप? सुदामजीकडे उत्तर नाही. महाराज काय बोलणार? सुदामजी बोलता, सुशिले,
त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा आहे. त्याची जी इच्छा असेल ना त्यामध्ये आपली इच्छा आहे. त्याच्या मनात आल्याच्या नंतर तो बोलूल किंवा नाही. पण सुशीला बोलते, स्वामी त्याच्या इच्छेत तुम्ही इच्छा म्हणता, परंतु तुम्हाला कल्पना आहे आपण प्रापंचिक आहोत. आपल्याला ही छोटी छोटी मुलं आहेत आणि यांची पोट खपाटाला गेलेली, खपाटाला. तुम्ही म्हणाल की माझी इच्छा आहे की काय? माझी इच्छा नाही. मी तुमची धर्मपत्नी. कोणाची? तुमची. सुशीला सारखी धर्मपत्नी महाराज पतीची या मता अनुसरणी पतिव्रता. मी तुमची धर्मपत्नी आहे, परंतु स्वामी जशी मी तुमची धर्मपत्नी तशी या लेकरांची आई पण मी आहे. या लेकरांची आई मी आहे. या लेकरांच्या पोटामध्ये 8 दिवसापासून आणाचा कण. मी माझं सांगत नाही. लेकरं जगली पाहिजे. कशी जगते? आपल्या घरामध्ये चूल तेव्हाच पेटते मी 10-5 घरची भांडी कुंडी धुनी भांडुंडी करून जे काही पदरामध्ये पडतं त्याच्यावर आपली ही लेकरं जीवन काढतात. तुम्ही तर सतत भगवंत चिंतनामध्ये लीन असता. मग मी म्हणत नाही आपल्यासाठी जा म्हणून, परंतु आपली छोटी छोटी बाळ आहेत, लेकरं आहेत, जा ना. तो राजा आहे. सुदामजी काही तयार होत नाहीत मला, परंतु शेवटी सुशिलेचं बोलणं ऐकून सुदामजी तयार होतात आणि म्हणतात, सुशिले तू म्हणतीस तर जातो, परंतु तुला माहित आहे भगवंताकडे, गुरुकडे आणि राजाकडे रिकाम्या हस्तानं जाता येत नाही. काहीतरी पाहिजे. रिकाम कसं जाणार? सुशीला म्हणते त्याची काळजी तुम्ही करू नका, व्यवस्था मी करतो. आजूबाजूला भांडी धुनी करून काम करून सुशिलीने महाराज तांदळ असतील, पोहे असतील, ते जे फटकलेले त्याच्या पुढे जे सुपातून बाहेर पडले असा चारा पोळा एकत्रित करून घेऊन आले. किती भयान परिस्थिती आहे. एक काळ असा होता तुमच्या आमच्या जीवनामध्ये. आज सुजलाम सुफलाम जीवन आहे, ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा या ठिकाणी जवळजवळ सर्वांनीच तो काळ पाहिलेला आहे. भयान परिस्थिती आहे. खाण्यासाठी घरामध्ये अन्न नाही, आणि आण असतं तर तुम्ही आम्ही आपल्या जन्मभूमी सोडून या सातपुड्या पर्वताच्या रांगामध्ये येऊन निवास केला नसता, हे ध्यानात घ्या. भारत स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर या भारतवर्षामध्ये भयान दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. खाण्यासाठी अन्न नाही. घरदार गुरं ढोरं सगळी सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही आम्ही या डोंगर दऱ्यामध्ये आलो. का खोट आहे? आपले पूर्वज आज भगवंत कृपा आहे, परंतु हे दिवस तुम्ही आम्ही अनुभवलेले आहे. येणाऱ्या पिढीला त्याची कल्पना नाही. अन्नाची किंमत आताच्या पोरांना तरुणांना कळणार नाही. एक ध्यानात घ्या. एवढं दारिद्र्य घरामध्ये काय करावं?
3-4 घरचं ते एकत्रित करून आणलेलं, त्याला बांधण्यासाठी घरामध्ये कापड नाही का. आता लय कापड झाली महाराज. भाग्य आपला जेवताना विषय झाला. मला 7वी पर्यंत सर तुमचा काळ एकाच सेटवर गेला असेल 5वी 7वीचा. आताचे आपले सेमीला लेकरे छोटे छोटे कापड कपाटामध्ये बसणार, 2-2 कपाट लेकरांचे भरलेले आहेत कापडानं. एवढी हे जुने लोक बसलेले आहेत. हो बाबा, तुमच्या काळामध्ये कसं होतं, वाड्यामध्ये एक शर्ट राहतं, बरोबर आहे. आणि पाहुण्यांच्या गावाला जायचं असेल तर ते शर्ट खांद्यावर घेऊन जायचं. गोळा येते राणीगाव, सोयरपण करायचंय. राणीगावच्या गाव खोरला गेल्याच्या नंतर ते शर्ट घालायचं. आणि एकच शर्ट 5-25 जणांचा मापाचा असायचं. प्रत्येकाला तेच शर्ट यायचं. का खोटं बोलतोय? जरा बोलत जा की मी तुम्हाला 7 दिवसामध्ये विचारलं नाही. हा काळ होता का नाही? सगळा काळ अनुभवलेली तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. आणलेले तांदूळ पोहे बांधण्यासाठी घरात फडकं नाही. जे सापडलं त्याच्या 3 गाठी बांधल्या, 3 गाठोड बांधली. स्वामीजीकडे दिलं आणि सांगितलं, जा. सुदामजी बोलतात, सुशीले तू ते धर्म संकट आणलं, काही विचार करू नका. मी सांगते तुम्ही जा. मागायचे तर नका मागू, परंतु जा तर त्याच्या दरबारामध्ये. तो सर्वज्ञ आहे म्हणता ना तुम्ही घरामध्ये. माझा परमात्मा सगळं जाणतो, त्याला कळेल. महाराज सुदामजी निघाले. वाटेने सतत भगवंताचा जाप चालू आहे. पोट कपाटाला गेलेलं आहे, फासळ्या उघड्या आहेत, पायामध्ये चप्पल नाही, खडावा नाही, डोक्याला पाबोटा नाही. मजल दरमजल करत करत भगवंत चिंतन करत करत सुदामजी निघालेले. पोरबंदर ते द्वारका. हरी राम हरे राम 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 हरि हरि. हरे कृष्णा 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 हरे हरे सुदामजी महाराज आज द्वारकेकडे मजल दर मजल करीत भगवंताला भेटण्यासाठी निघालेले. अनवाणी पायाने डोंगराचा रस्ता आहे, हिंसस्त्र पशु पक्षी आहेत वाटेने.
एक एक पाऊल आज द्वारकेकडे सुदामजीचं पळत आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण चले सतत भगवंताचं भजन मुखातून अखंड नाम स्मरण करत करत सुदामजी मार्ग चालत आहे. हो, पोटामध्ये अन्न नाही, भुकेने व्याकुळ झालेले सुदामजी थकून एका वृक्षाच्या आश्रयाला विश्राम करतात. भगवंताने विचार केला मला, जाणे जीवीचे सकळ नारायण. भगवंताने विचार केला वाटेतच वेळ घालायचा नाही, म्हणून सुदामजी आज द्वारकेच्या जवळ येऊन पोहोचलेले. या दृष्टीने ती द्वारका दिसत आहे. सुदामजी लोकांना विचारतात, दादा माझ्या भगवंताची जी द्वारिका आहे ती हीच आहे. हो, याच रस्त्याने तुम्ही सरळ जा. गेले ना, ही समोर जे दिसती ना समुद्राच्या काठावर, तीच भगवंताची द्वारिका आहे. द्वारिका सुदामजी आलेले आहेत महाराज द्वारिकेमध्ये. भगवंताच्या द्वारासमोर सुदामजी येऊन थांबतात आणि सुदामजी महाराजांनी सेवकांच्या माध्यमातून निरोप पाठवलेला आहे. कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. गोड सुंदर चिंतन आहे. सुदामजी बोलतात, देखो देखो ये गरीबी, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हो. बचपन का मेरा, यही सोच के मैं आस लेके आया हो. अरे घर पालो कन्हैया से कह दो, अरे घर पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा चल बड़ा
शिवरामजी महाराज द्वारपालांना बोलत आहेत, हे द्वारपाल, मी बालपणाचा सखा असणारा सुदामा भगवंताचा मित्र आहे. तुम्ही जाऊन भगवंताला सांगा की तुमचा बाल सखा मित्र तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या द्वारावर आलेला आहे. सेवक हसले, काही वेळा झाला का? तू आणि मित्र, तुला माहित आहे मित्रत्वाचं लक्षण काय असत? समान शिरेशु समान यशेशु, याला मित्र म्हटलेला आहे. अरे कहा राजा भोज और कहा गंगू तेरी, तुझ्या अंगावर कापड नाही आणि तू म्हणतोस मित्र. आमचा भगवान एवढं ऐश्वर्य आहे, द्वारकेचा राजा आहे आणि तू मित्र म्हणतो. हर बाजूला हो. सुदामजी महाराज हात जोडून विनंती करतात, तुम्हाला कल्पना नाही माझ्या या देहावर तुम्ही जाऊ नका. अरे मी आणि तो बालपणीचे खरोखर मित्र आहात. माझी विनंती आहे तुम्ही फक्त एक वेळेस त्याला जाऊन सांगा. सर्वच काही सारखे नसतात. सेवक दुसरा सेवक म्हणला, अरे सांग ना एकदा जाऊ, काय अडचण काय? गरीब पिसाळ बिचार, खरं काय खोटं काय पाहू ना. गेले महाराज सेवक आतमध्ये. सेवकाने प्रणाम केला भगवान श्रीकृष्णाला. महाराज नमस्कार, बोला काय म्हणता? द्वारावर एक तुमचा बालपणीचा मित्र सखा आलेला आहे भेटण्यासाठी आणि तो म्हणतोय की तुम्ही आणि तो गुरुकुलमध्ये एकत्रित शिकायला होता. भगवान म्हटले हो पण त्याचं नाव आणि तो स्वतःचं नाव सुदामा सांगतोय. सुदामा, भगवंताने ते नाव ऐकलं सुदामा. अरे
द्वाराकडे झोप घेतली, भगवंतांनी पळतच घेतली. कोण? सुदामा. रुक्मिणीने पाहिलं, आश्चर्य. भगवान अहो पायात खरावा तरी का क्षणाचा विलंब न करता भगवान श्रीकृष्णाने सुदामेच्या गळ्याला जाऊन मिठी घातली. सुदामा आश्चर्यचकित आहेत सर्व. रुक्मिणी माता, लक्ष्मी माता. सुदामजीला भगवान आज घेऊन येतात. स्वतःच्या सिंहासनावर भगवंतांनी सुदामजीला बसवलं. आपलेचे देशी पददासा, बराबर मी आपला सुदामा विठाय. आणि आदेश काढला भगवंतानी, अरे पाहता काय, हा माझा बाल सखा मित्र आहे सुदामा. लंगोटिया पूजेचं साहित्य, ताट गंगेचं पाणी, हा ब्राह्मण आहे ब्राह्मण. मला सर्व परिवार सुदामजीची पूजा करण्यासाठी समोर आलेला आहे. स्वतः रुक्मिणी माता भगवंतानी सुवर्णाच्या ताटामध्ये सुदामजीचे पाय ठेवलेले आहेत. रत्नजडित सिंहासनावर सुदामजी. आणि महाराज गंगेचंच पाणी नाही, भगवंतानी पाहिलं सुदामाला, नकशिकांत न्याहाळलं. अरे बाप, सुदामा काय तुझी अवस्था. अरे कधीतरी आठवण करायच, कधीतरी फोन मॅसेज व्हॉट्सअप काहीतरी. आणि जेव्हा भगवंतानं पाहिलं महाराज, फासल्या बरगड्या उघड्या, भगवंताच्या डोळ्यात आसरू टपकले. बाल सखाय मित्र आहे. सुरदाजी महाराज बोलतात, चरण आसोशे श्याम ने धुलाय. भगवंतानी सुदामजी महाराजांना महाराज सचेल स्नान घातलं. सचेल स्नान, सप्तपुऱ्या, गंगा, अमुक तमुक सगळ्या एकत्रित केल्या. आणि सर्वांनी रुक्मिणी मातेसह भगवंताच्या अष्टनायकांनी सुदामजीला स्नान घातलं. उटणी लावून स्नान. आणि स्वतः भगवान श्रीकृष्णाने सुदामजीला राजवस्त्र दिली. राजवस्त्र, सिंहासनावर आरूढ आहेत. वाटीमध्ये चंदन कालवला. कोण? भगवंताने. चंदनाची ती वाटी चंदन लेपन करण्यासाठी, गंध लेपन करण्यासाठी स्वतः परमात्मा जो ब्रह्मांड नायक आहे तो समोर आलेला आहे. सुदामजी बसलेले. सुदामजीला हे सगळं आश्चर्यकारक वाटायलंय.
जीवनामध्ये कधी हे पाहिलंच नाही. थोडस लज्जात्मक भगवंताच्या निदर्शनास आलं की सुदामजी लाजतात. कधी कधी होतं महाराज असं, भल्या मोठ्याच्या घरी गेल्याच्या नंतर कसं बसावं, कुठं बसावं, बरं बसल्याच्या नंतर आपण व्यवस्थित आहोत का नाही असं तुम्हाला आम्हाला होतं. भगवंताने विचार केला, सुदामजी लाजत आहे, काहीतरी लपवत आहे. भगवान म्हणता, सुदाम का बरं, काय झालं? काही नाही, काय लपवतो? महाराज आता काय लपवणार, ज्यांच्यापाशी आहेच काय लपवायला. ते सुशिलीने दिलेलं पोह्याचं परचुंड, काखेमध्ये मारलेलं गठोड आता इथं कुठं काढावं? सुदामजी विचार करतात, जसं म्हणतात ना, हात दाखवून अवलक्षण, तसंच म्हणावं लागल. इथं काय बरं, इथं काहीच कमी नाही, काय पाहू दे, माझ्या वहिनीने काय केले का? सुदामजी जरा लाजले, गडबडले, पाहू दे म्हणून झटका मारला, तर ते पोह्याचं पुरचंड्याचं गाठोड भगवंताच्या हाताला लागलं. काय दिले पाहू दे. महाराज पाहतात तर काय, ते पोह्याचं 3 मुठी गाठोड भगवंताने गाठ सोडली, 2 मुठी भगवंताने खाल्ल्या. बर का, तिसरी मुठ खाणार, लक्ष्मीने हात धरला. काय करा, थांबा, सर्व तुम्हीच खातात काय? तर भक्ताचा प्रसाद आम्हाला पण काही राहू द्या ना शिल्लक पाठीमाग. हात धरला आणि भगवंतानी जेव्हा गंध लेपन केलं, हे करत असताना 18 विश्व दारिद्र्य ज्या सुदाम्याच्या जीवनामध्ये होतं, स्त्रीचा क्षय कपाळावर अक्षर लिहिलेली होती, ती भगवंताने अक्षरी पालटले महाराज. आणि यशस्वी पाहता काय, गाव सोनियाचा तिधला, बघता बघता नामदेव महाराज बोलतात, सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला, मुष्टीला दी पोहे घेऊनी, त्याच्या भेटीला गेला. पोह्यामुळे दिलं नाही गाव सुवर्णाचं, शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिधला, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुवर्णाची नगरी गाव देऊन टाकली. मग महाराज भोजन झाली, सुदामजी बसलेले आहेत. आता बाल मित्र म्हटल्याच्या नंतर गप्पा गोष्टी होणारच. काय चाललंय काय नाही. भगवंताने विचारलं, सुदामा अरे वहिनी कशा आहे? सुदामजी बोलतात, देवा अरे नावाप्रमाणे सुशील आहे, माझ्या परमार्थामध्ये कधीही बाधा नाही बघ. रात्र दिवस मी भजन करतो बाबा तुझं, परंतु कधी ती रागावत नाही, काही बोलत. मुलं बाळ अगदी व्यवस्थित आहे. सुदामा म्हटले, माझं सगळे कुंडली विचारून गेला, अरे तुझं काय, तुझं कस काय, लग्न वगैरे झालंय का नाही? भगवान म्हटले, लग्न पण लग्न ते लाईन उभा राहिले का हातामध्ये ताट घेऊन तुला ओवळण्यासाठी, ही आपलीच रांग आहे. तिकडे गोपाळ पुढ्यात गेली, कुठं गोपाळपुऱ्यापर्यंत आपलीच रांग आहे. 2-3 शड आहेत तिकडं ठोकलेले दर्शन मारीचे, ते सगळे आपलेच. 16,108 भगवंताने आदेश काढला, दर्शन घ्या, ब्राह्मण आहे, ज्ञानी आहे, महात्मा आहे. रुक्मिणी मातेने दर्शन घेतलं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव.
सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. आशीर्वाद देत ते जे थकले तिथंच झोपी गेले. सुदामजी महाराज अलौकिक चरित्र आहे. इकडं सुदामपुरीमध्ये पोरबंदरला आनंदाला पारावर नाही. भगवंताचे दिव्य चरित्र आहे. काही दिवस सुदामजी महाराज त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करतात. बर का, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, कहाँ लेके आई, कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. सुदामजी बोलतात ही भजनाची मस्ती आहे महाराज. कहाँ लेके आई, कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. एका वेगळ्याच विश्वामध्ये आज सुदाम जे आहे हे वेगळं विश्व आहे महाराज. या विश्वामध्ये सुदामजी बोलतात माझी भजनाची मस्ती मला कुठं घेऊन आली. अरे मी होतो कुठं, किती दुःखी कष्टी, परंतु आज एवढं ऐश्वर्य या मस्तीमध्ये मी आलो. बरेचसे दिवस सुदामजीने काढले आणि शेवटी सुदामजी भगवंताला म्हणतात काही दिवस राहिल्याच्या नंतर भगवान मी येतो बर का. भगवान म्हटले येतो. हा, घरची आठवण येते का रे. सुदामजी बोलले नाही देवा, परंतु आता किती दिवस इथं राहणार. 8वा दिवस झाला देवा, घराकडेही जावं लागेल. छोटी छोटी मुलं बाळ आहे, घरदार प्रपंच आहे, पाहण्यासाठी कोणी नाही. तुझा काय, तुझा मोठा परिवार आहे, मोठा माणूस तू, नौकर चाकर आहे, आमची गुरं ढोरं पाहावं लागल ना. भगवान म्हटले असं का, बरं ठीक आहे जायचंय. हा, मग एक काम कर, त्या अंगावरील राजवस्त्र, गळ्यात असणाऱ्या मोत्याचे हार अमुक तमुक काढून ठेवा आणि ते आपली वस्त्र तिथं ठेवलेले. एखादा काय म्हणेल, परंतु सुदामजीच्या चेहऱ्यावर येत किंचितही कोणता भाव नाही. क्षणामध्ये सगळी राजवस्त्र खडावा काढून टाकल्या महाराज. ते अलंकार काढून टाकले आणि जे घरीहून आलेले होते फाटके तुटके कपडे ते सुदामजीने परिधान केले. बस कृष्ण कहने से, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से कर जाएगा, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से, कृष्ण कहने से कर जाएगा. तुम्हारे पार भव से उतर जाएगा, कृष्ण कहने से कर जाएगा, कृष्ण कहने से कर जाएगा, कृष्ण कहने से कर जाएगा.
भजन करत करत नाचत आणि उड्या मारत सुदामजी महाराज द्वारकेवरनं परत आपल्या जन्मभूमीला पोरबंदरला निघालेले आहेत महाराज. सर्वांनी भजन करायचं. उद्याला 5 मिनिटांमध्ये आपली कथा विश्राम करणार आहे. भाग्यवान आहात आपण की या सप्त डोंगरावर भक्त्या परमोच्च स्थानी गेली 7 दिवस भगवंताचं हे गुणानुवाद कथा अमृत आपण श्रवण करीत आहात. धन्य आहात. सुदामजी महाराज परत आले. महाराज पाहतात तर काय समोर पोरबंदर तर झगमगाट सुवर्णाची नगरी आहे. अरे बाप, आपण रस्ता तर चुकलो नाही. दुसऱ्या गावाला आपण येऊन पोहोचलो नाही. मनामध्ये शंका आहे. लागलीच रस्ता फिरवणार. आवाज आला समोरून, स्वामी काय करा? कोण बोलतो? अहो मी तुमची धर्मपत्नी आहे सुशीला. सुशीला तू इथं कस काय? अहो इथं कस काय? हे गाव आपलंच आहे, हे नगर आपलं आहे. आपलं नगर. सुदामजी महाराज गेली, डोळ्यामध्ये आसू आहे. घरी घेऊन गेले. हे घर आपलं आहे. नौकर चाकर हे सर्व आपलं आहे. तुम्ही जेव्हा इथून गेले ना तेव्हाचे सगळं ऐश्वर भगवंतानी तुम्हाला आम्हाला दिले. सुदामजीच्या डोळ्यात आसू आले. अरे बाप, काय करणार? आसरूच्या धारा टपकल्या. सुशीले, माझा भगवान उदार आहे. अरे जाताय. घरी जातात महालामध्ये. सुशीलाला म्हणतात, सुशीले ज्या भगवंताने हे ऐश्वर दिलं ना हे नश्वर ऐश्वर, नश्वर. महाराज त्याच सुदामपुरीमध्ये सुदामजी महाराजांनी भगवंताचं पर्णकुटीमध्ये मूर्तीची स्थापना करून ऐश्वर्याचा त्याग करून केवळ भगवंताचाच आश्रय, केवळ भगवंताच्या नामाचा आश्रय करून सुदामजी महाराजांनी अभ्याहात भगवंताची भक्ती केली. भक्ती मी बोलून गेलो पहिल्या. अनन्याश्चिंतयन्तु मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तेषां नित्याभियुक्तानां एक ध्यानात घ्या. जीवनामध्ये जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नहीं तो जननी वांझतरी काही खोई नूर. मुलांना जन्म द्यायचा असेल तर भक्त जन्माला यावा. दाता नसेल तर शूर. नाहीतर महाराज दुष्ट दुराचारी मुलांना जन्म देऊन काय उपयोग आहे? वांग राहिलेलं परवडलं. वांग राहिलं. दुष्ट जर संतती जन्माला आली तर संततीवर अवलंबून आहे तुमच्या कुळाचा उद्धार व्हायचा का काय व्हायचं ते संततीवर. भविष्यात संतती चांगली निघावी म्हणून त्यांना संस्कार द्या. सकाळी विषयी बोललो सर.
महाराज होते. संबंध विषय सकाळच्या सत्रामध्ये होऊन गेला. कोंडरामदादा, आपल्या मुलांना संस्कार द्या, उच्च शिक्षण द्या, अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांना बाजूला सारा, बालविवाह बाजूला सारा, मुलींना शिकू द्या, शाळेत पाठवा. खूप विषय सकाळी अर्धा पाऊण तास झालाय, परत परत नको आहे. मुलगा आणि मुलगी समान आहेत. आपल्या मुलांना संस्कार द्या, संस्कार, धार्मिक संस्कार, शैक्षणिक संस्कार, ज्या राष्ट्रसंत बाबांनी एकरित्वा करून लेकर शिकवा हा संदेश दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही त्रिसूत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. संघटन ही समाजाची वज्रमूठ आहे. समाज जर संघटित झाला ना, गोवर्धन हिमालय उचलण्याची ताकद समाजामध्ये, हे संघटन महत्वाचं आहे. एकीचं बळ आणि त्या दोन्हीच्या सोबत संघर्ष पाहिजे. संघर्ष कोणतीही परिस्थिती असो, दिवस आनंदाचा असो, दुःखाचा असो, या संबंध जीवन कालखंडामध्ये संघर्ष करण्याची ताकद पाहिजे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे संघर्षातून तुमचं आमचं दैवत जगाच्या राजकीय पटलावर अजरामर झाला. अजरामर मी तर म्हणेल, यावं चंद्र दिवा करू. जेव्हा जेव्हा या आपल्या समाजाचा इतिहास लिहिला जाईल, वाचला जाईल, त्या वेळेस तो इतिहास साहेबांच्या चरित्राशिवाय अपूर्ण आहे. ध्यानात घ्या. आज त्यांच्यामुळे तुम्ही आम्ही इथे आहोत. आलं का लक्षामध्ये? राष्ट्रसंत भगवान बाबा महाराष्ट्राला कधी कळाले? कधी कळाले महाराष्ट्राला? 90च्या दशकामध्ये, जेव्हा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी भगवान सेना स्थापन केली आणि संबंध महाराष्ट्रभर बघता बघता दसरा मेळावा भगवान गडावरून बाबा संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं श्रेय साहेबांचं आहे. आलं का लक्षामध्ये? त्या साहेबांचे अनंत उपकार आहे. काही गोष्टी करत असताना कुठंतरी उणीवा निर्माण होतात. निश्चित साहेबांची उणीव तुमच्या आमच्या जीवनामध्ये राहणार. ही काळ्या दगडावरली रेख आहे. साहेबांची उणीव कोणीच, जगातला कोणीच भरून काढू शकत नाही. ती जर भरून काढायची असेल तर साहेबांनाच परत यावं लागल. कोणी नाही महाराज. आता आईसे होणे नाही. आज गावोगाव साहेबांची मंदिरं, मूर्तींची स्थापना मी पाहतो. रोज दर्शनाला आल्याच्या नंतर आपल्या मंदिरामध्ये साहेबांची मूर्ती आणून ठेवलेली आहे, पुतळा आणून ठेवलेला आहे. बरीचशी कामं अपूर्ण आहेत. मग तुम्ही म्हणाल हे कामं कोण करायची? बाहेर येऊन करतील? हो महाराज, नाही. ही कामं आपणालाच करायची. ही कामं तुम्हाला आम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये करायची. आणि यासाठी राज आश्रय असणं गरजेचं आहे. परमार्थाला राज आश्रयाची जोड पाहिजे. परमार्थ जर वाढवायचा असेल तर आर्थिक पाठबळ लागते. तुमच्या आमच्याकडे आहे आर्थिक, आपल्या पुरतं. परंतु एखादं मोठं कार्य करायचं असेल तर त्याला राज आश्रय, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री अशा लोकांच्या गाठी भेटी घ्यावं लागतात. त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवावा लागते. आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे समाजासाठी.
काही मागण्या केल्या पाहिजे, मी या मताचा आहे. चला, आपल्या समाजामध्ये अनेक दानशूर व्यक्ती आहेत, कितीतरी लोक आहेत, फक्त आवाज द्यायचं काम आहे. तुम्ही अनुभव घेतलेला आहे, मी अधिक बोलणार नाही. लोकनेत्या संघर्ष कन्या पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि मला वाटतं एकदा या दोघांना एकदा या डोंगरावर आमंत्रित करावं. आपलं जे स्वप्न अधुरं आहे, साहेबाकडे आपलं गाव गेलं की साहेब एकदा चला, ठीक आहे, परंतु ते स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर तुम्ही आम्ही पंकजेच्या रूपामध्ये साहेबांना पाहतो. आपण सर्व मिळून हा प्रस्ताव ताईच्या समोर ठेवू शकतो. तुमच्यापैकी माझ्यापैकी प्रत्यक्ष ओळखणाऱ्या ताई आहेत समोरासमोर, आणि आपण सांगू की अशा डोंगर दऱ्यामध्ये देखील हा समाज आहे आणि हा समाज साहेबांच्या येण्याची वाट पाहत बसला, परंतु साहेब आले नाहीत. कमीत कमी तुम्ही तरी आता चला या. आणि माझा विश्वास आहे या दोघांपैकी एक तरी इथं आल्याशिवाय राहणार नाही. आपण ते प्रयत्न केले पाहिजे. आपले समाजसेवक दादा खूप तळमळ करतात, मला त्यांनी दुपारी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. हो, असे हे अलौकिक जीवनामध्ये संतती संस्कार संपन्न असावी. जननी जनेतू भक्त जने या दाता या शूर. आज भगवान श्रीकृष्ण सहकुटुंब सहपरिवार प्रभास क्षेत्रावर आहेत, संबंध परिवार सोबत आणलेला आहे. आणि याच्यामध्ये सांब थोडासा घोडकर होता. घोडकर यांनी खेळता खेळता काय केलं, मुलांनी स्त्रियांचे वस्त्र परिधान केले आणि सहज ध्रुवासांना विचारलं, महाराज समुद्राच्या काठावर सांगा बरं याला काय होईल. एकदा दोनदा पाहिलं, कारण यांनी मदिरा प्राशन केलेली होती. पुन्हा पोरांनी भगवंताची लीला. ओ महाराज सांगा ना काय होईल. महाराज ते दुर्वासे शाप दिला. पुन्हा पुन्हा विचारता काय होईल काय होईल. अरे याला मुसळ होईल, तुमचा संबंध यादव कुळाचा नाश होईल. जा. दुसरी एक घटना अशी आहे, गांधारीने भगवान श्रीकृष्णाला शाप दिला होता. तू कुरुक्षेत्रावर संबंध कौरव वंश नष्ट केलास. गांधारी ही पतिव्रता आहे आणि तिने सांगितलं, केशव ध्यानात ठेव, तू माझं संबंध कुळ नष्ट केलंस, मी तुला शाप देते. तुझं संबंध परिवार अर्थात तुझं कुळ नष्ट होईल. जा. त्याचा परिणाम आज प्रभाव क्षेत्री असणारी यादव मला मुसळ जन्मलं. दंदिशा मुसळ खाली आदळ पाहतात तो का, अरे बाप. मग काय करायचं, त्या मुसळाचे तुकडे केले, बारीक चुरा केला, टाकलं मारत पाण्यात. परंतु ते लावाळ्याप्रमाणे उगवलं. 10 त्याची स्टेज आहे. खेळता खेळता तेच त्यांनी हातामध्ये घेतले आणि एकमेकाला मारू लागले. आज काय पाहता, बघता बघता संबंध यादव कुळ नष्ट झाला. त्याच तुकड्यापैकी एक तुकडा माशाने गिळंकृत केला. तो मासा पुढा एका त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये सापडला. तो मार्केटमध्ये पुढं आणि एका त्याला काय म्हटलंय, व्याध्याच्याकडे तो तुकडा आला.
त्याने टोकदार असा त्याचा बाण बनवला, बाण. आणि भगवान ज्या ठिकाणी विश्राम करीत आहे, झाडाझुडपामध्ये सावलीला, या व्याध्याने अनुसंधान केलं महाराज आणि बरोबर बाण मारला भगवंताच्या चरण कमलावर. भगवंताची लीला आहे. भगवान अंतर्धान झाले. बोली गोपाल कृष्ण भगवान. भगवान निजधामाला गेले. राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज सांगतात, राजन, जसे भगवान निजधामाला गेले, तुझ्या पूर्वजांनी तुझा राज्याभिषेक केला, तुला राजगादी सोपवली आणि तुझे पूर्वज पांडव स्वर्गाला निघून गेले. राजन, तू आपल्या पूर्वजांच्या त्या राजकारभारामध्ये भांडारगृह पाहत पाहत डोक्यावर मुकुट परिधान केलास आणि श्रमिकांच्या आश्रमामध्ये गेलास. बरोबर आहे. कलियुगाचा प्रारंभ आहे. तुला शाप प्राप्त झाला. 7 दिवसामध्ये तुला तक्षक नावाचा साप सर्पदंश करून तुझा मृत्यू होणार आहे. बोल, आज 7वा दिवस आहे. हे राजन, शुकाचार्य विचारतात, राजन, तुला भय आहे मरणाचं, जन्माचं? भयाचे प्रकार मला सांगायचे नाहीत महाराज. परीक्षितने हात जोडले आणि परीक्षित बोलू लागला, महाराज, कशाचं भय? जन्म आणि मरणाचं. कोणाचा जन्म, कोणाचं मरण, कोणाचं आहे? ज्याचा तुम्ही जन्म म्हणता, ज्याचं मरण म्हणता, तो वास्तविक जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही. तो नित्य शुद्ध बुद्ध अविनाशी परमतत्व आत्मा आहे. तो कसा आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो परमात्मा अमर आहे, अमर. आणि हा संवाद जेव्हा प्रारंभ झाला महाराज, इकडं राजा परीक्षितीचा ज्येष्ठ मुलगा जन्मेंजय, जन्मेंजयाने सर्पयाग मांडलेला आहे. जन्मेंजय बोलला, पाहतो असा कोणता साप आहे माझ्या वडिलांना चावा घेऊन ठार करेल? सर्पयाग. आता मोठमोठाले ब्राह्मण ऋषी मुनी होते, आहुती द्यायला चालू, सबंध सर्प जाती यज्ञकुंडामध्ये भस्मसात होत आहे. आणि एवढ्यामध्ये तक्षक पृथ्वी तलावरनं स्वर्गात इंद्राच्या सिंहासनाला वेळा देऊन बसलेला आहे. ऋषींनी सांगितलं, जन्मेंजयजी महाराज, तक्षक स्वर्गामध्ये, कुठं? इंद्रापाशी. बोला म्हणले, इंद्राय स्वाहा. मला जेव्हा आहुती दिली, इंद्राचं सिंहासन हलायला लागलं. इंद्र म्हटलं, ए बाबा, हे तुझ्या अंगावरचं घोंगड माझ्याकडे कशाला? चल हो इथून. तक्षक वैकुंठामध्ये गेले. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं, जन्मेंजय, काळजी करू नको, अरे फक्त निमित्त आहे. राजा परीक्षितीला सद्गती प्राप्त झाली महाराज. आणि जन्मेंजयाचं समाधान केलं. परीक्षितीला विमान प्रगट झालेले, परीक्षिती मोक्ष प्राप्त झालेला आहे. 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त झाला. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना ही कथा सांगत आहे. त्याच गंगेच्या काठावर शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर कमंडलू उचलला आणि अरण्यामध्ये शुकाचार्य महाराज निघून गेले. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, हे शौनकादी ऋषी हो, ही अमर कथा तुम्ही मला विचारलं होतं,
मम कर्ण रसायनम. म्हणून मी तुम्हाला आज सांगतो, सदाशिव्या 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 श्रीमद्भागवती कथा. पुन्हा पुन्हा तुम्ही ही श्रीमद भागवत कथा श्रवण करा. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत. अशी ही भगवंताची दिव्य कथा. भगवंत कृपेने, माऊलींच्या कृपेने, सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने, राष्ट्रसंत भगवान बाबा, ग्रामदेवत हनुमानजी महाराज, भगवान शंकर, अगस्ती मुनी, सकल साधू संतांच्या अखंड असीम कृपेने या ठिकाणी आपण गेली 7 दिवस अगदी तन्मय अंतकरणाने श्रवण करीत आहात. सर्वांनी एकदा पाठीमाग माझ्या बोलायचंय आणि 2 मिनिटांमध्ये आपल्या वाचनाला आपण विसावा देणार आहोत. जे आपला महाआरतीचा प्रोग्राम आहे, संयोजक मंडळींनी, बाळूदादा पुढे आहेत, त्यांनी ज्या आणलेल्या आपल्या मेणबत्त्या आहेत त्यांचं वाटप करायचंय. छोटी छोटी मुलं, त्यांना सांगा सर्वांना मेणबत्त्या वगैरे देऊन टाका बरं का. एकदा डोळे झाका सर्वांनी बरं का. आणि माझ्या पाठीमाग बोला 3 वेळाच. बसा सर्वजण. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. प्रणामो दुःख शमनः. तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. प्रणामो दुःख शमनः. तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. प्रणामो दुःख शमनः. तम नमामि हरिं परम. इति श्रीमद्भागवती महापुराणे वैयासिक्याम् अष्टादशसाह्या पारसम्यां संहितायां 12 स्कन्धे 13 पुण्डरीका वरद हरि विठ्ठल श्रीनारायण कृष्ण भगवान. श्रीमद्भागवत महापुराणे शिवाचार्य महाराज जय जय श्रीनाथेश भगवान. भगवान बाबा महाराज, जोग महाराज, पदे पदे हारे हारे महादेव भजन बने के भारत माता के, अपने अपने माता पिता के, धर्म की अधर्म का प्राणियों में सद्भाव ना हो, वो माता की विश्व का, वो माता की भारत माता की. धन्यवाद. हा वाटप करा. नामसंकीर्तन होईल अर्ध्या मिनिटाचं बरं. सर्वांनी पाठीमागे बोलायचंय. आता पुन्हा म्हणणार नाही म्हणा म्हणून बरं का. पुढल्याच वर्षी वाल्मिक महाराज. हो, जय रघुनंदना जय सिया राम. जय